आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहेत। नमस्कार। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आता खात्यावरती येणार, या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते। दिवाळीपूर्वी 2,000 रुपये येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना होती, परंतु केंद्र शासनाने धक्कादायक अपडेट देत हप्ता लांबवला असून या योजनेमध्ये एक कठोर पडताळणी करण्याची सुरुवात ही केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आणि याच्या पहिल्याच टप्प्यामध्ये देशातील 31 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेतून डायरेक्ट अपात्र केल्याची माहिती शासनाने काल दिली आहे। आणि अजून 2 टप्पे शासन पूर्ण करणार असल्याची माहिती देखील आपल्याला प्राप्त झाली आहे। शासनाने कोणाला नेमकी या योजनेतून अपात्र केले आणि जर तुम्हाला या योजनेत पात्र राहायचे असेल तर 3 अटी या मान्य कराव्या लागेल, या गोष्टी चेक करून घ्यायच्या या शासनाने सांगितले आहे। अन्यथा पुढचा नंबर तुमचाही देखील असू शकतो। 3 टप्प्यामध्ये पडताळणी पार पाडली जाणार आहे। जर तुम्ही या योजनेतून अपात्र झाला तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता सोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ताही देखील मिळणार नसल्याची माहिती ही शासनाने दिली आहे। तर मग चला पाहू की कशामुळे शेतकरी या योजनेतून अपात्र होत आहे आणि नेमकी महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे, किती वाजता मिळणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही जाणून घेणार आहोत। त्याआधी आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। तर मग चला महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता दर 4 महिन्यांनी मिळत असतो, पण पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि त्या पाठोपाठ आता जम्मू काश्मीर या 4ही राज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तर तेथील शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा 21 हप्ता लवकर वितरित केला गेला आणि तेथील शेतकऱ्यांना दिलासा दिला। असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला माहीतच आहे की किती मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तरी सुद्धा शासनाने महाराष्ट्राकडे लक्ष दिले नसल्याने नाराजी ही शेतकऱ्यांमधून उमटून येत होती। प्रचंड संताप शेतकरी व्यक्त करत होते आणि मदत जाहीर करा अशी मागणी ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या वतीने केली जात होती। त्यावरती राज्य शासनाने निर्णय घेत 31,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आणि आणखी थोडासा दिलासा मिळावा या राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पीएम किसान योजनेचा 21 हप्ता महाराष्ट्रामध्ये देखील लवकर वितरित करावा अशी मागणी केली असता मागणी ही केंद्र शासनाने मान्य केली होती। महाराष्ट्रामध्ये देखील पीएम किसान योजनेचा 21 हप्ता दिवाळीच्या अगोदरच देण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने घेतला होता आणि तो हप्ता मिळणारही देखील होता। परंतु झालं असं की केंद्र शासनाच्या वतीने काल मोठी अपडेट देण्यात आली आणि त्या योजनेतून देशातील 31 लाखाहून जास्त शेतकरी या योजनेतून अपात्र केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि पडताळणी अजूनही देखील पूर्ण झाली नसल्याची माहिती ही शासनाने कळवली आहे। नेमकी शासन काय चेक करत आहे? शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये योजनेचा लाभ जर 3 जण घेत असाल, म्हणजे जर तुमच्या नावावरती जमीन असेल, तुमच्या बायकोच्या नावे जमीन असेल किंवा तुमच्या मुलाच्या नावे जमीन असेल, तुम्ही जर 3 जण या योजनेचा लाभ घेत असाल तर आता दोघांना डायरेक्ट या योजनेतून रद्द करण्याचे निर्णय हे शासनाने काल घेतले आहे आणि कालच या योजनेतून त्यांना दोघांना रद्द हे केले गेले आहे आणि आता एकालाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। तसंच काही अल्पवयीन मुलांच्या नावावरती देखील योजनेचे पैसे चालले असल्याची धक्कादायक अपडेट ही शासनाने काल सांगितले आहे आणि त्यांचेही देखील हप्ते हे शासनाने कालच बंद केले आहे। यासोबतच बऱ्याचशा लोकांनी ऑनलाईन मध्ये ही 3 कामे केलेली नाहीये। आता शासन पुन्हा ते एकदा चेक करते ती कामे, म्हणजे केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्यास आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसणे, बँक खाते बंद असणे किंवा IFSC कोड चुकीचा असणे, वैयक्तिक माहिती जुळत नसणे। त्यामुळे केवायसी पूर्ण केलेल्या, अचूक कागदपत्रे जमा केलेल्या आणि आधार बँक खात्याशी लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच फक्त आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता नेमकी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार का मिळणार नाही ते नेमकी कसं चेक करायचं तर मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जाऊन pmkisan.gov.in हे सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर सरकारी वेबसाईट ओपन होईल। त्या ठिकाणी फार्मर कॉर्नर विभागातील बेनिफिशियरी लिस्ट वरती क्लिक करायचं आहे। येथे जाऊन तुमचं राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडायचं आहे। अहवाल मिळवा म्हणजेच गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि यादीमध्ये आपलं नाव तपासायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला लाभार्थी स्टेटस म्हणजेच बेनिफिशरी स्टेटस हे तपासू शकता। तुमच्या नावावरती हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे की नाही हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता।
मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं सगळं क्लिअर असेल तर नेमकी आता तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21 हप्ता कधी मिळणार आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र शासन दिवाळीच्या अगोदरच हा हप्ता देणार होतं. परंतु झालं असं, केंद्र शासनाने पडताळणी सुरू केल्याच्या नंतर ही पडताळणी 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे आणि त्याच्यानंतरच आता हा हप्ता वितरित होणार असल्याची माहिती ही समोर येत आहे. त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे मिळण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद.